विकृती सुद्धा ते एक प्रकारे अराजक आहे। तीन पक्षांना पूर्ण बहुमत मिळालेलं आहे। त्या बहुमतावरती लोकांचा विश्वास नाहीये। अनेक गावागावातून फेर मतदान आणि फेर मतमोजणीची मागणी होत्या। गावागावातून लोक रस्त्यावर आलेले आहेत। माळशिरसमध्ये मार्कंडवाडी नावाच्या गावामध्ये लोकांनी ठरवलं की आपण बॅलेटवर मतदान करून आमच्या गावाचा कौल काय आहे हे निवडणूक आयोगाला दाखवायचं। अशा परिस्थितीत मिळालेलं बहुमतावर जे सरकार स्थापन करायला निघालेले आहेत त्यांचा विश्वास बसत नाहीये। तेही गोंधळलेले आहेत। राज्यपालाकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही। 10 दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेली आघाडी किंवा पक्ष गव्हर्नरकडे राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही। आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही। राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेलं नाही। आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 5 तारखेला यादी तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते। मंडप घातला जातो, कार्पेट टाकले जातात। हा काय प्रकार आहे? सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालाचं निमंत्रण नाही, तरीही आझाद मैदानावर तयारी सुरू आहे। मी वारंवार म्हणतो या ठिकाणी आम्ही असतो आणि एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असती। ती पाहणी करायला पण फक्त भाजपचेच नेते गेले होते। त्याच्यावरनं शिवसेनेमध्ये नाराजी। मुळात ती खरी शिवसेना नसल्यामुळे ते असा अपमान त्यांना सहन करावा लागेल। ती खरी शिवसेना नसल्यामुळे डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील। 2.5-3 वर्षापूर्वी त्यांना गोंजारत होते ते यासाठी की त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती, महाराष्ट्र कमजोर करायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं। पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे, त्यांचं अंतरंग काय आहे, त्यांचं बाह्य स्वरूप काय आहे हे त्यांना आता कळेल। दोन निरीक्षक मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले। काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते, सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते, अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेत होते। सरकार स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाहीये। आता अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल या राज्यातला। पण हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून येताना मला दिसतंय। कारण ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचा आपण केलेल्या मतदानावरती किंवा निवडून आलेल्या सरकारवरती विश्वास नाही। गावागावातून लोक फेरमतदान घेत आहेत। याच्यावरती निवडणूक आयोगानं भाष्य केलं पाहिजे। आणि आज माळशिरसमधल्या त्या गावात बरं का मार्कंडवाडीत 144 कलम लावलाय, कर्फ्यू लावलाय। लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवरती 144 कलम लावून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत। अजून राज्यामध्ये सरकार यायचं आहे, राज्यामध्ये सरकार यायचं आहे। बरं, मार्कंडवाडीची गोष्ट अशी आहे तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे। त्या मतदारसंघात माळशिरसमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे, दारुण पराभव झालेला आहे। पण लोकांना वाटतंय, मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मतं मिळालेली आहेत ती कमी मतं आहेत। हा एक महत्त्वाचा विषय। जिंकून सुद्धा ते फेरमतदान घेत आहेत कारण मतदान कमी झालेलं आहे। मतदान कमी मिळेल, आम्ही केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान झालंय। बोला।